एखादा महत्त्वाचा संदेश आणि एक सोपंसं त्याच्यासाठी कळायला कोणालाही समजावं असं एक सोपंसं उदाहरण अशी साधारण दोह्यांची जी रचना आहे त्यातलंच एक. ही जी सांगितलेली गोष्ट आहे ती काही फार आपल्याला असं वाटेल की नवीन नाही आहे, पण नवीन नाही याचा अर्थ फक्त ती माहिती आहे एवढाच. माहिती आहे म्हणजे अंमलात आलं आहे असं नाही, माहिती आहे म्हणजे गाठलं आहे असं नाही. हे आपल्या सगळ्या जगाची माहिती आहे, पण त्याचा अर्थ काही जगात गेलो असं नाही. तर तसं हे ज्ञान माहिती आहे, अगदी अहम ब्रह्मास्मी माहिती आहे, पण ह्याचा अर्थ मी ब्रह्म झालो किंवा ब्रह्मपरिस्थितीत जगतो वगैरे असं काही नसतं. तर त्या अर्थाने याच्याकडे पाहावं नाही, आपल्याला हे येऊन गेलं असेल तसं. दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए, देहन बारंबार. दुर्लभ मानुष जन्म जानिए, देहन बारंबार. दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए, देहन बारंबार, देहन बारंबार. दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए. दुर्लभ मानुष जन्म जानिए ही इतर सगळ्या ज्या सृष्टीतल्या योनी आपल्याला दिसतात, जे वेगवेगळे जीव दिसतात अगदी जडापासून, त्या सगळ्यांच्याकडे जेव्हा खऱ्या अर्थाने आपण पाहतो ते दिसतात, याला काही अर्थ नाही. डोळे उघडले की सगळं दिसतं, तशा अर्थच नाही. तर ती दृष्टी हवी. तर त्या अर्थाने ज्यांनी पाहिलं आहे त्याला दगडापासून माणसापर्यंत नक्की काय फरक झाला आहे किंवा निसर्गाने काय वरदान दिलेलं आहे याची कल्पना येईल. तर त्या अर्थाने दुर्लभ आहे ते. दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की ही कर्म झाली की परत आपल्याला एवढंच असं कर्म केलं म्हणजे तो जन्म येईल वगैरे, ते जीवाचा प्रवास वगैरे आपल्याला सगळं कल्पना आहे, आपण ते विचार केला आहे. बहुनाम जन्मनाम म्हणते म्हणजे याचा अर्थ बरेच जन्म असले पाहिजेत हेही आहे. इकडे व्हायला गेलं तर शुचीनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टो जे आहे ते, याचा अर्थ अनेक जन्म आपल्याला मनुष्य जन्मातले मिळणार आहेत, त्यामुळे ॲट रेस्ट राहू नका असं त्यांचं म्हणणं आहे. कारण या जन्मात जे काही प्लस मायनस कराल त्यात जर समजा फारच मायनस झालं तर खाली जाण्याची शक्यता आहे. तिथे दुर्लभ म्हणजे काय ते कळेल. तिथे माझ्या मनात आलं म्हणजे मी पाणी प्यायला जातो म्हणजे काय ते कळेल. मग झाडाच्या जन्माला आल्यावर पुढे पाणी घालेल का असं जी पानं आपल्याकडे बघतात त्याचा अर्थ कळेल. ते सगळीकडे आहे. चिमणी उडून येते, पाण्याजवळ येते आणि कोणीतरी तेवढ्यात तिथे हालचाल करायला दिसतं तिला. दुसऱ्या क्षणी ती इतक्या लांब उडून जाते की त्याच्या दगडाच्या कशाच्याही संपर्कात येऊ नये, तो पोचू नये इथपर्यंत ती इतकी लांब जाते. इतकी ती घाबरलेली आहे की पाणी समोर दिसतंय, तिला तहान लागली आहे, पाणी ठेवलेले आहे, पण ती थांबू शकत नाही. आम्ही म्हणून एवढं पाणी पिऊन होऊ दे, मग काय असेल ते तुमचं बघू. तो भले रागवायला आलेला असो, त्याचं काम असो नाही तर काही असो, हे जे स्वातंत्र्य आहे त्या अर्थाने कोणत्या कोणत्या बाबतीत ते दुर्लभ आहे. अशा सगळ्या म्हणून दुर्लभ मानुष जन्म ते जाणीये का, तर समजून घेतलं तरच कळेल की हे दुर्लभ आहे. नुसतं मी आहे म्हणून काही उपयोग नाही आहे. ते जे म्हटले ना आधी, मी माझं जाणत नाही, काहीच जाणत नाही. जगदीशाला नाही, जसे जगाला नाही, काही नाही. म्हणजे माझ्या मी तत्वबद्ध आहे, मी सगुण कायबद्ध आहे, गुणबद्ध आहे, काहीही ओळखत नाही. फक्त
जन्माला आलो आहे तो माणसात आलो, त्यामुळे ती अगदी कॅज्युअल गोष्ट आहे असं वाटतं. इतकी ती कॅज्युअल नाही आहे, फार मोठे बाहेर फरक आहे तो. कशातही माणसात जिथं फरक दिसतात तिथं बाहेर काय फरक असतील, इतर योनीमध्ये काय फरक असतील. मग आता मी ते फरक लक्षात आले तर दुर्लभ आहे लक्षात येईल. म्हणजे दुर्लभम त्रयमेव एतत् ते अगदी खरं. मनुष्यत्वम हे अगदी खरं. हे विवेक चुडामणीमध्ये सुरुवातीलाच ज्याचं उहापोह केला आणि कल्पना दिली, कारण त्याला दुर्लभ आहे हे कळलं तर पुढच्याचा सगळ्याचा प्रश्न आहे. सहज आहे आणि सहज मिळणार आहे असं कळलं तर माणसाला त्याची किंमत नसते. सहज आहे आणि सहजही मिळणार आहे, कधीही आहे असं म्हटलं की त्याची किंमत नाही राहत. आपल्याकडे पाणी आपण बघतो, हे आत्ता खेड्यात परिस्थिती अशी आहे की एक मैल गेलं तेव्हा कुठेतरी एक कळशी आपल्याला घेऊन येताना दिसली असतील, बादल्या घेऊन येताना दिसली असतील, कळशा घेऊन येताना दिसली असतील. ती कळशी डचमळू नये म्हणून इतकी सावधानतेनं आणावी लागते, कारण एवढंसं जरी चुलकावर पाणी गेलं तरी पुन्हा मैलवर जावं लागणार आहे. ही ज्यांना कल्पना आहे, ज्या परिस्थितीतून हे लोक जे गेलेले आहेत त्यांना याची कल्पना असेल की त्या पाण्याची किंमत काय, मग त्याचा वापर जास्तीत जास्त कसा जपून करता येईल. एकाच पाण्याचा वापर, आता रिसायकल वगैरे सगळं आपण म्हणायचं, म्हणजे सगळं खरं म्हणजे मनुष्य जन्माला हे ठेवलेलंच आहे, आधीच सांगून ठेवलेले आहे, हे रिसायकल करा, अमकं करा, तमकं करा. आम्ही जेव्हा ते सगळं फेकून द्यायला सुरुवात केली तेव्हा ते रिसायकलचं प्रकरण उद्भवलं, कारण शेवटी स्रोत आटल्यानंतर करेल काय मनुष्य. जे पाण्याचं ते मोल आपल्याला पाण्याचं केव्हा कळेल, ज्यावेळेला आपल्यापासून मैलभर पाणी असेल आणि ते शेंदून काढावं लागेल, तिथे पुन्हा ते कमी असेल ते वाटून मिळेल अशी ज्यावेळेला अवस्था येईल. हे सगळे शरीर कष्टाचे भाग झाले, इथं आहेतच, त्याच्याशिवाय पैसे आहेत, त्याच्याशिवाय इतर खर्च आहेत. हे जेव्हा कळेल तेव्हा पाण्याचा वापर करताना नळ उघडा राहिला आणि तो आपला हात धुत बसला असं होणार नाही. त्याला लागेल तेवढा नळ उघडेल, परत बंद करून ठेवेल, कारण ते आहे म्हणून त्याचं वाटत नाही आहे. पण ते आहे ते दुर्लभ आहे, हे पाणीसुद्धा इतकं दुर्लभ आहे. तर अशा किती गोष्टी ज्या माणसाला आज सुलभ आहेत. माणूस आहे, एक मैलावरून पाणी आणून ताण भागवतो, यातल्या इतर प्राण्यांनी काय करावं तेवढं मला सांगा. ज्याला दाव्याला बांधलेला आहे तो एक मैल काही बादली घेऊन जाणार आहे का, तो एक कळशी घेऊन जाणार आहे का आणि घेऊन येणार आहे का, त्याच्या हातात आहे का, त्याला कोणी देईल का, त्याच्यात तशा तऱ्हेची सामग्री त्याच्या शरीरामध्ये आहे का की बादली घेऊन जावं बाबा, कळशी घेऊन जावं असं म्हणून गाय बैल म्हैस कोणी असेल आणि डोक्यावर घेऊन गेले, हे शक्यता नाही. आपल्यावर डोक्यावर हंडा घेण्याची ताकद आहे, तिकडे हंडा घेऊन हातात हंडे दोन घेण्याची ताकद आहे किंवा त्या तऱ्हेची कौशल्य आपल्याकडे आहे. ह्या कौशल्याची जाणीव त्यांना आहे ज्यांना हे आणावं लागतं, ज्यांना एका वेळेला 3-3 हंडे आणण्याची सवय आहे, हंड्यावर हंडा ठेवायची सवय आहे आणि तो न पडता आणायची सवय आहे. ज्यांनी ते निदान बघितलं असेल तर त्यांना कल्पना असेल की नळ सोडल्यावर पाणी येतं आहे, बाबा कृपा आहे. हे दुर्लभ आहे हे तेव्हा कळतं. असं खरं म्हणजे मानवी बुद्धीचं त्याला कारण नाही, ती कल्पना करू शकते. या सगळ्या कल्पनेनंच तिला ते कळतं की हे दुर्लभ आहे. हे नुसते निरीक्षणाने कळतं, त्याच्या अंतरंग जाणण्याने कळतं, ती परिस्थितीत फिरल्याने कळतं. सगळं त्याच्यावर आलंच पाहिजे असं काही नाही. आता काय मनुष्याचा परत काय बैल म्हणजे काय व्हायचं नाही आहे आणि ते सगळं अनुभवल्यानंतर मग ते कठीण आहे म्हणून समजून घ्यायचं काय कारण नाही. ते सगळ्यातून जाऊन आलेले आहोत आता. तेव्हा आता फक्त हे दुर्लभ आहे एवढं लक्षात ठेवायला. आता मग त्याचं जे दुर्लभ म्हणून आपल्याला त्या वेळेला कुठल्या दगडाला शक्य आहे की उठून गावाला जाऊन येतो, काय शक्य आहे. चुकून गाडीत दगडाचा खडा राहिला तर तो तुमच्याबरोबर चारिधामसुद्धा करून येईल, मला काय म्हणायचं नाही. पण चुकून त्याच्यात राहिला तर, पण हा स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या वाहनाने काय कशा नसेल ते, त्याला देवाला जाऊन यायचं, देवाला जाऊन येईल काय कुठे आणि इथे इतर जाईल, काय कुठे जायचं तिथे जाईल, पण स्वतःच्या कष्टाने जाईल, तिकिटाला पैसे मागून घेऊन जाईल, काही करेल. पण हे सगळे हे मनुष्यजन्म आहे म्हणून, तिकिटाला पैसे वगैरे हे सगळ्या भाषा सगळ्या आपल्या आहेत, ह्या सगळ्या ते मनुष्यजन्म आहे म्हणून. तेव्हा तो दुर्लभ आहे याचा किती प्रकाराने विचार करेल. तर आपण जर एक रात्र बसलो आणि ठरवलं की काय म्हणून ह्याच्यात एवढं दुर्लभ आहे, की काय म्हणून एवढं आहे की जे इतरत्र नाही आणि ह्यात आहे, असं काय म्हणून आहे, तर त्याला चिंतनाला रात्रसुद्धा पुरायची नाही, इतकी गोष्टी आहेत. मग आता जी गोष्ट एवढी दुर्लभ आहे, दुर्लभ मानुष जन्मजानी, आणि त्यांना सावध हे करायचं आहे की देहनं बार बार देह मिळणे वाला नाही. आपण जर असं समजून चाललो की ठीक आहे, नाही आता नोकरीचं नाही करेल, हे नाही नोकरी दुसरी करेन, दुसरी नाही तिसरी करेन, चौथी करेन, म्हणजे साधारणपणे असे करणारे बरेच नोकऱ्या करतात तर त्यांच्याजवळ. पण मूळ हे नाही मिळालं तर दुसरं, ते मिळालं तर तिसरं, असा इतका देह मनुष्यदेह वारंवार मिळायची काही सोय नाही असं त्यांचं म्हणणं. ते म्हणतात जे कोणी महापुरुष असतील, ज्यांना कोणाला दृष्टी असेल,
ह्या बाबतीत ते कृष्णमूर्तींच्या अगदी जवळ आहे. ते म्हणतात तुम्हाला काय माहिती आहे नक्की, त्याच्याबद्दल काय सांगू नका, आत्ता जे माहिती आहे त्याच्याबद्दल बोला. मागे काय होतं, कुठून आलो, माझा अमका जन्म वगैरे किंवा माझा पुढचा जन्म, ते काय सांगू नका. तुम्ही मी आत्ता बसलो इथं, ह्याचं काय करताय तेवढं सांगा. ते कारण हे आजचं आहे, ते उद्याचं काय मला माहिती नाही. ते म्हणायचे मी त्याच्याबद्दल काहीही बोलत नाही, रिइन्कार्नेशन वगैरे, म्हणजे हे मला पुनर्जन्म वगैरे मला काय सांगू नका. आत्ता तुम्ही आधी या जन्माचं काय केलं तेव्हा पुनर्जन्माचं काय करणार आहे, त्याबद्दल ते आउटराईट सगळं बाजूला टाकत असत. तेच कबीरांनी तेच बाजूला टाकलं. ते म्हणले ते वारंवार पुन्हा नाही, ते पुन्हा वारंवार मिळणारी गोष्ट नाही असं लक्षात ठेवा. मग लक्षात येईल की अरे हे इतकं दुर्लभ आहे आणि पुन्हा ते परत परत मिळणार नाही. एखादी गोष्ट चांगली असू शकते, दुर्मिळ असू शकते, पण ती परत मिळू शकते, ठीक आहे. तर तशी ही परत मिळणारी गोष्ट नाही असं लक्षात ठेवा. देह ना बारंबार, तर तो नाही असं लक्षात ठेवलं तर मग सगळे उपयोग त्याचे पर्यायी हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. अरे दुःख करण्यासारखं काही नाही, त्रास घेण्यासारखं काही नाही, काय नाही, खरोखर सार्थक करण्यासारखं फक्त आहे. आता त्यात काही वृत्ती प्रवृत्ती, काही माहिती नाही म्हणून, अज्ञान म्हणून, जे म्हणणं ना विकार बया अज्ञान देवा आड कुणी नसो वगैरे आपण प्रार्थना म्हणतो, तर त्यात हे सगळं येतं. तर त्याच्यात हे आहे, हे माझ्या देवाच्या आड कुठे असू नये, त्याचं चीज फक्त एकच आहे की देव मिळवला, हे या जन्मी त्यांनी मिळवलं एवढंच त्याचं सार्थक आहे. बाकीचं काय मिळवलं ते सगळं इथंच ठेवायचं. कोणी त्यांनी लिहिलं आहे दुसऱ्या दोह्यामध्ये आपल्याला माहिती आहे, कोणी पाठीवर मिळवलेल्या संपत्तीचं पोतं टाकून कोणी गेलेलं बघितलेलं नाही असं दुसऱ्या एका दोह्यात आहे. तर तसंही अवस्था आहे. ती पाठीवर घेऊन डोक्यावर घेऊन काय यातला कोणी गेला नाही, ते सगळं इथंच ठेवून गेला. जमिनी आहेत, धनांतर आहे, अक्षरशः इकडून तिकडे चालत जाल तेवढं आपल्याला चालणंही शक्य नाही एवढं आहे, पण त्यातली थोडी एक घेऊन जावं ते काही शक्यता नाही. त्यामुळे ते लक्षात ठेवूनच राहावं, ह्यातलं कोणी काही घेऊन गेला नाही. मग हे जर घेऊन गेला नाही तर ते संचय करण्यासारखं आहे, जे खरं मिळवण्यासारखं आहे ते मिळवावं. मग ह्याच्यात आता आपल्याला काही टाळण्यासारखं असेल, काही मिळवण्यासारखं असेल, आपल्याला कल्पना येऊ शकते की हे दुर्लभ आहे, तर हे मला हात आहे म्हणून, पाय आहे म्हणून, डोळे आहेत म्हणून, अगदी अंतर्ज्ञान आहे म्हणून सुद्धा किती माणसाला ह्या शक्ती कितीपर्यंत कुठेपर्यंत नेता येतात. नुसत्या पाण्यावर राहणारी माणसं आपण बघितली, काय काय बघितलेलं नाही या जगामध्ये. खरोखर इतकी उदाहरणांचे, हे सगळे उदाहरणं म्हणजे हे सगळे महापुरुषच आहेत, हे सगळे हिमालयात एक एक की कसे राहिले आहेत आणि काय सार्थक करून गेलेत. मग त्यांनी दुर्लभ जन्माचं काय केलं. दुर्लभ मानुष जन्म जानीये देह न बारंबार. तर हा देह आता कसं आहे, वारंवार पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे जे म्हटलं आहे. समजा पुन्हा मिळणार, एकदाच आपण गरीब धरू की भरपूर काम केलं, अगदी 90% गेला आणि शेवटी 10% राहील, पुढच्या जन्मात उरलेलं 10% करीन आणि देव गाठीन. तर हे असं म्हटलं तर ही जी परिस्थिती आज आहे तीच त्यावेळेला असेल असं काय सांगतात. गृहीत धरलं तरी आज जी परिस्थितीची अनुकूलता आहे, आज मला जे आकलन आहे, आज ज्याच्या सह्याने मला हे सगळं कळतं आहे किंवा कळून घेता येणं शक्य आहे, तर ते जे कळून घेता येणं शक्य आहे ते मला पुढच्या जन्मात राहिल्याची काय खात्री आहे. कारण माझ्या कर्मांचा सगळा सारांश म्हणजे आपल्या भाषेमध्ये याचं, ते दोघेही त्याच्यावर काय बोलत नाहीत, कृष्णपती बोलत नाहीत, कबीर तर नाहीच बोलत. हे वारंवार मिळणारी गोष्ट नाहीच. वारंवार मिळणार नाही याचा अर्थ कधीतरी मिळणारी आहे असं पण आहे. त्यांना ते माहिती आहे, पण त्यानं जर सांगितलं की आहे तुला संधी परत, तो म्हणतो जाऊ दे, मग गॅप घेतो, दुसरं काय ड्रॉप घेतो. म्हणे ड्रॉप काय घेतो, वर्ष कशाला दिलं होतं, संबंध वर्ष जर त्याला दिलेलं आहे आणि त्याचं जर तेवढं काम त्याच्यात होण्यासारखं आहे तर मग तो कशाला ड्रॉप घेतो. म्हणजे वर्षभर याचा अर्थ आहे ते सोडून दुसरं काहीतरी केलं, ही दुर्लभ आहे लक्षात आलं नाही म्हणून ही वेळ आली, नाही तर कशाला. नाही, चांगले मार्क मिळावे म्हणून, अरे चांगले मार्क मिळावे म्हणून पुढच्या वर्षी जर आपली कुवत असती तर ह्याच वर्षी ती दाखवली असती ना, तर बरं झालं असतं. जी काय कुवत तुम्ही पुढे दाखवणार, म्हणजे त्यावेळेला मी कशी लढाई केली ती काय लढाई करणार ते आत्ता दिसलं, आत्ताच काय ती करा. मग तसं नाही होत. पुन्हा ती संधी आहे म्हटलं की मनुष्याला असं वाटतं की ठीक आहे आपण रिलॅक्स राहू. अजिबात रिलॅक्स राहू नका. तुमचं म्हणणं ह्या बाबतीत जितकं म्हणून ज्याला जे जे करता येण्यासारखं आहे, आणि ते असं आहे शेवटी की अमुक एक केल्यानं हे होतं असं नाहीच आहे. म्हणजे काय मिळवल्यानं हे साध्य होतं म्हणण्यापेक्षा काय काय टाकल्याने साध्य होतं हे महत्त्वाचं आहे. टाकायचं म्हणजे माझ्याकडे जेवढं असेल तेवढं टाकायचं. आता घरात भरपूर सामान असलं तर टाकायला भरपूर वेळ लागेल, 4 माणसांची मदत लागेल, अजून काहीतरी होईल. आपल्याकडे ज्या वेळेला ही बिराडं बदलतात त्यावेळेला टेम्पो करतात, ते म्हणतात काय साधं हत्ती बस होईल का, काय 407 का 608 का ट्रक का खेपा ट्रकांच्या, सगळं बघितलेलं असेल आपण, कारण तेवढं भरूनच ठेवलेलं आहे. मग आता तसं चित्तामध्ये हे दुर्लभ आहे हे लक्षात ठेवून माझ्याकडे काय काय केवढं आहे तेवढा वेळ त्याला लागणार. मग आता ह्याच्यामध्ये कोणाला ते जमणार नाही असं नाही. ट्रक आणून का होईना, मनुष्य जर घर खाली करायचंच आहे तर ट्रक 2 खेपा करायचं, पण खाली करतोच ना शेवटी.
म्हणजे तसं चित्तामध्ये समजा जास्त कष्ट आहेत तर जास्त कष्ट घेईल, कमी कष्ट घेईल, काय त्याचं कमी असेल तर कमी. आता ज्याचंच प्रपंचच नुसता आपलं ते कसं कोणाचं बिराड आपल्या लक्षात असेल तर ते जे कसाचं बिराड पाठीवर ते तसं आहे तर ते ठीक आहे, त्याचं बिराड पाठीवर आहे. त्यामुळे उचलायचं म्हटलं की संध्याकाळी सगळं मोकळं, कारण वस्तूच एवढ्या कमी आहेत, म्हणजे मोजकं जेवढं गरजेचं आहे तेवढंच ज्याच्याकडे आहे त्याला उचलायचं म्हटलं की 4 तासात तो उचलला की संध्याकाळी चालला. हे का शक्य आहे तर कमी आहे. तर तशा तऱ्हेचं असलं तर तसं लागेल, जास्त असलं तर एखाद दिवस लागेल किंवा एखादं मोठं वाहन लागेल. तसं अवस्था आहे. देवाकडे जायला नक्की किती वेळ लागेल, हे किती गोळा केले आणि किती टाकायची तयारी त्याच्यावर अवलंबून आहे. अहो टाकू का नको, टाकू का नको, टाकू का नको ह्याच्यातच दिवसभर जातो. मी खूप लोक आवरावरीत बघितलेले, कधीतरी उपयोगी पडेल, कधीतरी उपयोगी पडेल. अहो कधीतरी आता जर उपयोगी पडणार असतं तर कधीच उपयोगी पडलं असतं, पण ते इतक्या जर 2-5 वर्षात काय उपयोगी पडलं नाही, 10 वर्षात उपयोगी पडलं नाही, याचा अर्थ ते काही नाही लागणार ना. पण तरी पण असू दे, असू दे तर असू दे, मग आवरा फक्त एवढंच. मुद्दा एवढाच आहे की शेवटी ते ट्रकवाले असतात ना बाहेरचे, ते निरोप देतात की हा झालं का, आता होत आलं का, म्हणजे हे शेवटी त्यांना म्हणावं लागतं, कारण शेवटी हा एवढं गोळा करून ठेवलेलं आहे आणि अजून इच्छा आहे परत, अजूनसुद्धा जमलं तर एक म्हणजे जाणारच आहे आता साऊथला वगैरे वगैरे काय ते कुठे ते, तर त्यावेळेला येताना जमलं तर ते घेऊन यायचं आहे, कारण ते कोणाकडे तरी बघितलेलं असते, आपल्याकडं नसते, हवं असं वाटते, घरात ठेवायला जागा नाही आहे, पण तरीसुद्धा हवं असं वाटते म्हणून गोळा केलं. तसं चित्तामध्ये गोळा केलेलं आहे, ते एकदा मोकळं करायचं असतं. मोकळं कसं करायचं, काही माणसांची कामाची पद्धत असते की एक समजा ह्या बादलीतले वस्तू बाबा बाजूला काढून ठेव, मुलं खेळतात तसं, एक उचलायचं ठेवायचं, दुसरं उचलायचं ठेवायचं. एखादं मुलं असं असतं धाडकन बादली मोकळी उलटी करतं का, म्हणजे सोडणाऱ्याला कसं सोडायचं, हे त्याच्या अर्जन्सी काय आहे, त्याला अर्ज किती आहे, सोडायचं किती आहे, त्याला किती आहे तर बादलीवर आहे समजा, कसं सोडायचं त्याला त्याच्यावर ते अवलंबून आहे. सोडायचं ठरलेलं आहे ना, मग होत बादली, काय बिघडत नाही. तर तसं होत नाही, एकदम नको कशाला, काय नंतर उद्या समजा, आता समजायला काय आहे, शेवटपर्यंत समजाच आणि शेवटी न समजता जाणं. तर त्यामुळे समजा काय, तर त्याच्यातलं जेवढं असं ते काम म्हटलं तर ह्याच्यातलं दुर्लभ आहे एवढं म्हटल्यानंतर मला वेळ घालवणं परवडणार नाही. तुम्हाला न करायचं आहे, तुम्हाला स्तुती करायची आहे, तुम्हाला वाचायचं आहे, तुम्हाला हे करायचं, काय तुम्हाला करायचं करा, मला वेळ नाही. ज्यांचे जपाच्या बाबतीत अनुभव असेल, ज्यांचे समजा जप 25,000 50,000 जप आहे, तो म्हणतो कुठं सही करू, इथं सही घ्या, काय असेल ते घ्या, घेऊन भरा, बिल भरा, काय तुम्ही करायचं करा, त्याला वेळ नाही. नाहीतर मग वरपासून बघतो ते कोणाचं आहे, माझ्याच नावावर आहे का, माझ्या वडिलांचं तर नाव नाही ना, ह्याचं तर नाव नाही ना, बहिणीचं भावाचं चुकून माझ्याकडे, त्यांचं चुकून माझ्याकडे टाकलं नाही ना, काही व्हायची गरज नाही. तो म्हणतो मला नाही वेळ, तू बघितलं ना बरोबर आहे, सही कसं जा म्हणतो, कारण त्याला त्याच्या जपातनं वेळ नाही. जसा मनुष्य वरच्या पदावर जातो तसं त्याला हे तपशील बघणं अपेक्षित नाही आणि त्याने ते बघूच नाही. व्यवहारात नाही का होतं आपल्या साधं की काय अगदी साधं कारकुनी काम आहे, तर त्याला अगदी प्रत्येक काय असेल ती गोष्ट, एंट्री असेल तर आजच्या भाषेत एंट्रीज असतील, त्या काळात असेल तर लिखाई असेल, ती सगळी करावी लागत होती. ती लिहून झाल्यानंतर परत एकदा कोणीतरी तपासणार आहे, त्याच्यासमोर 10 गोष्टी तपासायला येणार. तो काही सगळ्या तपासणार नाही, त्याला माहिती आहे कोणत्या माणसानं काम केल्यावर तपासावं लागतं, कोणत्यानं नाही. तेवढीच फक्त उचलतो, तपासतो, तेवढी बघितली की तो म्हणतो जाऊ दे गठ्ठा सगळा, ते तिने सिलगिरी चालला पुढे. आता गेल्यानंतर तिथं त्यांच्यासमोर त्याच्या दसपट गठ्ठे असणार. मग आता ह्याच्यातल्या निर्णयातल्या कोणाच्या निर्णयाचं बघायची गरज आहे, कुठे गडबड होण्याची शक्यता आहे, तेवढं फक्त बघा. बाकीचे कुठे आहे ते फक्त ठेवा समोर, एक सही घ्यायची आणि कागद उचलायचं, तिथे थांबायचं नाही. व आजच्या भाषेमध्ये काय बटन दाबेल, तो आहे म्हणून जाणार, तो थांबणार नाही, कारण त्याला माहिती सगळे बरोबर जाऊ देतील. ते ही जसं वरच्या ग्रेडला गेल्यावर जसं होतं, आपण ह्या सगळ्या जीवसृष्टीमध्ये किती वरच्या ग्रेडला आहोत, याच्यावरती आता ग्रेड नाही, जी आहे ती एकच आहे आणि ती मिळवायची फक्त. मग हे दुर्लभम, म्हणून त्यांनी म्हटलं आहे दुर्लभम त्रयमेव एतत्, 3 गोष्टी दुर्लभ आहेत म्हणलेल्या ज्या विवेक चूडामणीमध्ये सुरुवातीला विवेक चूडामणीमध्ये आहे. मनुष्यत्व, मग जर हे कळलं तर मुमुक्षुत्व. मग मुमुक्षुत्व आहे की काहीतरी मला हे काही गणित कसंही सोडवलं तरी पुन्हा उत्तर चुकतंच. प्रपंचाची गणितं असंख्य लोकांनी असंख्य प्रकारे सोडून बघितली, काहींनी त्याग करून बघितले, काहींनी साठवून बघितलं, साठवितो कोणी दवडी वाया, हे सगळं जे चाललेलं आहे ते तसं चाललेलं आहे. त्यांनी अनेक प्रकारे सोडून बघितलं. म्हणजे मोठ्याने ठरवली ती लग्न बरोबर होत नाही, आपल्या मनासारखं आपण करून बघा, तुम्ही करून बघा, उत्तर प्रश्नाचं तेच असतं, परत चुकेल, चूक परत की नाही. काय ताप आहे म्हणतो, अहो तुम्ही केलं, मग ताप कसला आहे. खरं म्हणजे किती आनंदात असायला पाहिजे, ज्यांची कोणीतरी ठरवली असेल त्यांनी तुमच्याकडे बघून म्हटलं बाई अरे आपल्या जेवणात जाऊ दे, आता काय बोललं जर काय नाही तसं केलं तरी असंच होतं.
बरं हे करून लोक ते मोडून दुसरी करतात परत, कारण हे काहीतरी चुकलेलं आहे, आता पुन्हा बरोबर केलं पाहिजे. आता ज्याचं एवढं चुकलं त्याचं आता काय पुन्हा बरोबर काय होणार, काय होईल, त्यातल्या त्यात थोडा फरक होईल. या माणसाकडून त्रास व्हायचा त्याऐवजी त्याकडून काय होणार सांगा मला. म्हणजे हे सगळं अशा तऱ्हेच्या प्रयोगातून ते काय होत नाही. आपल्याला दुर्लभ आहे ही गोष्ट. तर मनुष्यत्व, मग त्याच्यात खरं सांगायचं तर हे कसंही केलं तरी ते तसंच होईल. त्यामुळे फार काही त्याची काळजी करायचं कारण नाही. याच्या वाट्याला हे दुःख आहे, आजार असतात. प्रत्येकाला काय वाटतं, ताप आला की वाटतं त्याच्यापेक्षा ती दाढदुखी बरी होती. दाढ दुखायला गेली की असं वाटतं की तो ताप बरा होता, काय पडून राहिलो, हे घेतलं, घाम आला, हे मोकळा झालो, गोळ्या घेतल्या, नंतर अशक्तपणा येतो. पण नंतर आणि वारंवार घ्यायला लागला म्हणजे शेवटी भूक नाही, खाण नाही, त्यांचं आणि ते कॉन्ट्राइंडिकेशन. ते वाचू नका कधी कृपा करून तेवढं. तुम्हाला तुमचं लिव्हर खराब आहे, तुमचं हे होईल, तुमचं ते होईल, तुम्हाला मागाई लागेल, तुमचं भूक लागणार नाही पुढे, तुम्हाला ॲलर्जी होईल, अमुक होईल, तमुक होईल. ते सगळं वाचलं म्हणजे ती पहिली गोळी नकोच व्हावं असं वाटेल, असं खरोखर असतं. तर तसं काही नाही, पण तरीसुद्धा तू घेऊन मागतो, हे करू ते करू. ते सगळं त्याचं जे काय मला समजा आजार, एखाद्याला डोकेदुखीचा त्रास नाही, म्हणजे तशी परिस्थिती नसेल त्याची घरामध्ये कदाचित बाहेर, त्याला काही डोकेदुखी नाही, किंवा कदाचित मूळ जे दुखायचं तेच समजा काही फरक पडत नाही. काय फरक पडणार, काही फरक पडत नाही, काही करा, चालतंय म्हटल्यानंतर चालते. मग काय त्यांना काय फरक पडतो. ते म्हणते मला 2 वेळा जेवायला मिळाले, माझं कामाला जायला आलं, यायला आले, बाद झाले, झोपलो निवांत, सकाळी उठून आता काय त्या तयार आहे, बाद संपलं, नाही तयार, चालेल ठीक, थोडा वेळा, असं असं तर किती छान. मग हे सगळं अशा तऱ्हेनं कसंही प्रपंच मांडा त्याच्यात. बरं असा आहे मनुष्य म्हणून त्याला काय ताप नाही असं काय आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्याला ताप वेगळ्या पद्धतीचा असतो. कारण त्याला लोक ताप उत्पन्न करतात, तो स्वतःला ताप नाही त्याला. त्यामुळे ताप उत्पन्न करणारे इतर असतात, ते त्याच्या डोक्यात घालतात, ते त्याला ताप उत्पन्न करून देतात. म्हणजे त्याला तापाचे चौकाळ, ताप म्हणजे शारीरिक ताप नव्हे, तर तो जो त्याला नाही आहे ना, तर तो उत्पन्न करतात. म्हणजे जर ते समजा जाणीव कमी असेल तर ती जाणीव लोक घासून पुसून वाढवतात. आणि हे तुम्ही दुर्लक्ष करू नका, हे अमुक करू नका, तमुक करू नका, त्याच्या मागं असं लावतील. ह्याच्यातल्या प्रपंचातल्या कुठल्याही पद्धतीनं त्रिकोणाचा चौकोन होत नाही, तसं नाही होत. काही करायचं ठरवलं तर. तेव्हा दुर्लभम त्रयमेव, तर त्यातलं हे पहिलं मनुष्यत्व आलेलं आहे, पण ते प्रपंच नीटनेटका करण्यासाठी नाही, हे नाही, तो त्यातल्या त्यात बरा करण्यासाठी आहे. त्यातल्या त्यात बरा म्हणजे आपल्याकडे पूर्वी शेरे द्यायचे, आजसुद्धा देतात तसे. तर साधारण बरा आहे असं म्हटलं की ओळखायचं, वरच्या वर्गात घातल्यापेक्षा बरा. शेरे होते ना, वरच्या वर्गात घातला म्हणजे काय गेलेला नाही आहे, फक्त जाऊ दे, आपल्या ओळखीचे आहेत, त्यांचे उगाच हे नको, तर त्यामुळे उगाच त्यांना त्रास नको म्हणून वरच्या वर्गात घातला. आणि आता ते काढूनच घेतलं, वरच्या वर्गात घालावंच लागतं त्यांना, त्यामुळे काही करा तुम्ही. तर तसं तऱ्हेनं पुन्हा कुठे जाऊन शेवटी अडकतं. तर हे जे आहे हे पुन्हा वरच्या वर्गात घातलं त्याच्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्यात फरक म्हटलं तर कुठे गेलं तर राजाच्या प्रपंचात सुद्धा जिथं उणीव आहे, तिथं रंकाच्या प्रपंचात काय आणि मध्यमवर्गीयाच्या प्रपंचात काय कसली तरी उणीव असायचीच. म्हणजे गाडी आहे पण चालत नाही, एखाद्याला गाडीच नाही, एखाद्याची चालतच नाही, एखाद्याला चालवायलाच येत नाही, दारात गाडी उभी आहे, हा उभा आहे पण चालवता येत नाही, काय करणार तुम्हाला सांग, काय करता येत नाही, कुणी आहे का बाबा, कुणी आहे का बाबा, काय इलाज नाही त्याला. बरं हे मस्त तालेवार आहेत, पण तरीसुद्धा ते कोण चालवणारे आहेत ना, काय अगदी समजा गरीब असतील, पण शेवटी आत्ता जरा एवढं काम करा असं म्हणावं लागतं. प्रपंच हा असा आहे, त्यामुळं याच पद्धतीनं तो चालणार, ह्याच्यापेक्षा यात करण्यासारखं काही नाही आहे. आणि ह्याच्यापेक्षा ज्यांनी करायचं ठरवलं, शेवटी ते उपडे हात ठेवून जायचं जे सांगितलं त्यांनी, ते त्यासाठीच सांगितलं. ज्यांनी जगत जेते होती माणसं त्यांनीसुद्धा सांगितलं हात माझे असेच ठेवा, कारण मी काही घेऊन जाऊ शकलो नाही ज्यासाठी मी आयुष्य घालवलं, अनेकांचे बळी दिले, तर त्याच्यात मी शेवटी घेऊन जाऊ शकलो नाही. हे आपल्याला जगज्जेत्यांचं माहिती आहे, तिथं आणखीन काय सांगावं. त्याच्यापेक्षा सगळे प्रपंच तर खालीच असतील, त्याच्यातली जी उर्मी आहे ती तरी खाली असेल, तर त्याचं शेवटी हेच. मग हे जर आहे तर दुर्लभम त्रयमेव मिळतात, त्यातलं मनुष्यत्व मोक्षत्व, कुठेतरी काय खरं आहे आणि मी अडकलेलो आहे आणि मला कायमचं सुटून जायचं आहे. त्या अर्थाने देह तर पडेलच, त्याची वेळ झाली की देह पडेल, पण त्याच्या आधी भीमुक्त आहे ही जी अवस्था आहे, किंवा मी आनंदात आहे, समाधानात आहे, ज्याला तुम्ही कुठलेही नाव द्या, कृष्णमूर्ती तेच सांगतायत, किंवा हे तेच सांगतायत, कबीर तेच सांगतायत, महाराज तेच म्हणतायत. तेव्हा मरण्याआधी मरणे वेगवेगळ्या भाषेमध्ये लोकांनी सांगितलेले आहे. तर मरण्याआधी मृत्यू, तर मरण्याआधी मृत्यू हा मनाचा, त्यामुळे तो मनाचा मृत्यू झाला त्यांच्या दृष्टीने आता आनंद आहे, कारण त्रास तिथून उत्पन्न होतो. माणसाला काय अस्वस्थता येते कुठून,
तिथून ते मनातूनच येते. तिथं अस्वस्थता आली की सगळं जग तो अस्वस्थ करू शकतो. म्हणजे त्याच्यापुरतं जेवढं जग आहे 4 माणसांचं काय 400 माणसांचं तेवढं सगळं तो अस्वस्थ करू शकतो. आणि तिथं काही अस्वस्थता नसेल, शांतता असेल, तर कितीही अस्वस्थता बाहेर असली तरी त्या अर्थाने त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याला माहिती आहे सहवेदना आहे, काय असेल तर ते करायची तयारी आहे, पण उगाच गोंधळ घालत नाही. कारण मन गोंधळ घालत नाही, मन शांत आहे. त्यामुळे तिथे मुक्त होण्याचं काम आहे ते तिथे आहे. तर ते मुमुक्षुत्वम म्हणजे यातून मी बांधलेलं आहे आणि मला मोकळं व्हायचं आहे याची जाणीव होणं हे मुमुक्षुत्व आहे. तर ते पण दुर्लभच आहे. त्रयमेव तर त्यातलं आहे. तर हे मुमुक्षुत्व आणि हे मुमुक्षुत्व ज्यांच्या साह्याने पार पाडता येतं, ज्यांच्या साह्याने त्याची ओळख होते, ते सुदैवाने जर माणसाला मिळालेलं असेल तर महापुरुष संश्रया, कुठल्या तरी सत्पुरुषांचा म्हणा, काय देवाचा म्हणा, काय ग्रंथाचा म्हणा, आपण त्याला महापुरुष संश्रय हा असं आचार्यांनी म्हटलं. तेव्हा तो महापुरुष संश्रय त्याचा सत्पुरुषाचा कोणाच्या तरी आश्रय त्याला मिळालेला आहे, तो न सोडता राहणे हे जे आहे ते जर त्याला जमलं तर उरलेलं काम जिथे कमी पडेल तिथे ते असतातच. जिथे जो मार्ग माहीत नाही तो ते दाखवतातच, जे कमी असेल ते पुरवतातच, त्याला पुढे न्यायचं आहे तर त्यातून बाहेर काढतातच. हे सगळं त्यांचं काम आहे. त्याला तो कारण शेवटी आहे मुमुक्षुत्व आहे ना. त्यामुळं त्या मुमुक्षु माणसाला पुढे नेणं ही जशी याचे त्याच्याकडून काम आहे तसं त्यांचं त्यांच्याकडून पण काम आहे. जिथे काही इच्छाच नाही आहे तिथे कसं सांग, तिथे अगदी त्या याच्यापर्यंत तळ्यापर्यंत आणतात जसं घोड्याला, पाणी नाही पाजू शकत तशी परिस्थिती आहे. त्यामुळं त्याची पाणी पिण्याची इच्छा आहे म्हटलं की पळत येईल, पाणी पिईल, हा पाणी देईल, सगळं होईल. पण मुमुक्षुत्व नुसतं आहे तर त्याला आता पुढे नेणं ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणून हे दुर्लभ म्हटलं. हे सगळं या सृष्टीमध्ये बाकीच्या सगळ्या योनीमध्ये नाही आढळणार, माणसामध्ये आहे. तर त्याची त्याला जाणीव व्हावी म्हणून जाणीये. दुर्लभ मानुष जन्म जाणीये देहन बारंबार. आपल्या पुढच्या वर्षी अटेम्प्ट आहे असं समजून राहू नये. शेवटचा अटेम्प्ट आला की म्हणजे असं करतच शेवटचे अटेम्प्ट येतात. तर ते जे आले की नाही की त्याआधी शेवटच्या अटेम्प्टला कसा मनुष्य अलर्ट असतो, का वाटतं ते झालं तरी आता पास झालंच पाहिजे, मग हेच पहिल्या वेळेला ठरवलं असतं. ते एवढी वर्ष एवढे श्रम एवढ्या पैसा एवढ्या सगळं वाया गेलं नसतं ना. पण ते त्यावेळेला तसं वाटलं नव्हतं. तसं वाटायला काय लागलं, एवढा अनुभव लागला, एवढी वर्ष लागली, एवढा पैसा लागला, एवढ्या आयुष्यातलं काय जे असेल ते सगळं वाया गेलं ना. मग असं नको करायला. आपल्याला हे सगळं शक्य आहे हे सांगणारे बसलेत. तर काय आहे, देह म्हणजे असा आहे, आज जो देह आहे तो कशाचा आहे, साधा स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे, इथपासून पुन्हा माणसाची गडबड आहे. का त्याच्यावर बंधनं येतात, त्याप्रमाणे त्याची ठेवण राहते, त्याप्रमाणे त्याला उपलब्ध असलेले मार्ग राहतात. यातल्या कोणाला उद्धारायला कमी केलेलं नाही आहे, पण त्यामध्ये मार्गात फरक राहतो. कुठे जन्माला आला आहे, ती परिस्थिती कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे, घरात संस्कार कसे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे, संगत कोणती मिळते ते अवलंबून आहे, गाव कुठलं अवलंबून आहे, सगळं अवलंबून आहे. कारण हे आत्ता जिथं आलो तिथं सर्वात चांगलं म्हणून दिलं आहे असं समजावं आणि काम करावं. सर्वात चांगलं दिलेलं आहे. कारण आत्तापर्यंत जे काही म्हणून पुण्यही असेल ते जे जे होते पुण्य संचले ते हा दिन पाहिला कोणी आहे त्याच्यात आहे तसंच आहे. हे सगळ्यात जे काही माझी पुण्याई साठलेली असेल, समर्थ आहे ना म्हणणारे, आपण कोणी नव्हे, समर्थ म्हणतात, जे जे होते कुठले पुण्य संचले ते, त्यामुळं हा दिवस मला दिसला, त्यामुळे मला राम दिसला, त्यामुळे माझ्याकडनं तपश्चर्या झाली. जे कोणी होते पुण्य संचले ते तसं हे आलेलं आहे. ही सर्वात उत्तम संधी आहे. ह्याच्यासारखी संधी पुन्हा येईलच असं सांगता येत नाही. पुन्हा समजा जर जन्म असेलच, यांच्या भाषेमध्ये ते विचारच करू नका म्हणतात. कारण आहे म्हटलं की मनुष्य जरा थांबलाच, त्याची चाल मंदावती. मागणं गाडी येते आहे म्हटलं की चालणाऱ्याची चाल मंदावती आहे. मागणं गाडी नाही, ओढणे काय नाही, ती मागचे दोर कापले पाहिजेत, तत्वज्ञान आहे ना ते बरोबर. विनोबा जे म्हणायचे ते मागचे दोर कापलेले असले पाहिजेत, म्हणजे मनुष्य आपोआप लढायला तयार होतो. म्हणेल ते नाही तरी मागं जाऊन मारणार, त्याच्यापेक्षा लढून मारेल. लढण्यात एखाद्या वेळा वाचून जिंकण्याची शक्यता आहे, मागं जाण्यात फक्त पडून दरीतच जाण्याची शक्यता आहे, म्हणजे मरण्याचीच शक्यता आहे. मग तो लढणार. तसं पुढचा जन्म नाही. या अर्थाने विनोबा वगैरे जे म्हणाले ते सुद्धा तसंच. जे पुनर्जन्म याच्यावर माझं काही म्हणणं नाही आहे, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. फक्त मला एकच माहिती आहे की हा जन्म माझा शेवटचा आहे, अशा निर्धाराने लढलेली माणसं. म्हणून शेवटी ते शांतचित्ताने जाऊ शकत. हे सगळे जे गेले ना ते त्या शांतचित्ताने कृष्णमूर्तीने. आता हे कृष्णमूर्तींचं मी का म्हणतो आहे, काय होणार आहे, पुढचा शुक्रवार आहे त्यांच्या जन्माच्या तिथीचा, तर तो काही शनिवारी येत नाही, तर ती त्यांच्यामुळे आठवण झालेली आहे म्हणून त्यांचं म्हटलं. त्यांनी एकच प्रश्न विचारला की इतकं सगळं मनुष्य करतो आहे तर त्याच्यामध्ये त्याला एक 2-3 गोष्टी आहेत, चांगले शब्द आहेत. तर मनुष्याला प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे ना, मान्य. देहाच्या मृत्यूबद्दल साधं बोल, तर देहाच्या मृत्यूबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाचा तो भीतीचा विषय होऊन बसला आहे. म्हणजे काय कारण आहे, आपण म्हणजे
व्हाय वी आर नॉट एबल टू डाय विथ डिग्निटी. सिम्प्लिसिटी आणि विथ ए स्माईल. काय गोष्टी बोलतात. जे अशा धैर्याने, अशा उत्तम तऱ्हेच्या हास्य असताना आणि अत्यंत साध्या पद्धतीने, व्हेरी सिम्पल, द डिग्निटी सिम्प्लिसिटी विथ हिज स्माईल व्हाय वी आर अनेबल. कारण सगळं गोळा केलेलं सुटेल 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 हातून नुसतं असं वाटतं ते काय करतील, हे काय करतील, मागणं असं होईल, काहीही मागणं जे व्हायचं ते होईल. तो ते सुद्धा एक डिग्निटीने घेण्याची गोष्ट आहे. मृत्यू भेटायला येतो. आपल्याकडे रवींद्रनाथांचे फार चांगले आहे की असा मित्र नाही जो कधीही तुम्हाला विसरत नाही. बाकी सगळ्या जगाचा बाजार आहे, आपण सांगू शकत नाही, असेल पण असं नाही अचूक हजर असणारा, त्यामुळे त्याला ते मित्र म्हणत. तर त्या अर्थाने पक्का शाश्वत मित्र आहे. तर असं त्याच्याकडे बघून जाणारा तो डिग्निटीनच विथ सिम्प्लिसिटी. एखादा आपला जुना मित्र आयुष्यभर साथ दिलेली आहे, सेकंड करतो भेटल्यानंतर, त्यावेळेला जे काय वाटतं हात जोडतो भेटल्यानंतर, बरं वाटतं भेटल्यानंतर. तर तसं विथ डिग्निटी अँड सिम्प्लिसिटी आणि स्माईल, तर तसं का जाता येऊ नये. आणि हे लोक गेलेत तसे, म्हणजे प्रत्येकांचे मृत्यूमध्ये ते कळतं. तर अशा तऱ्हेच्या दुर्लभ म्हणजे हे, आणि हे माणसाला शक्य आहे, अशा तऱ्हेनं सामोरं जाणं माणसाला शक्य आहे. बाकीच्या योनीमध्ये नाही शक्य. दगड गडगडून खाली कुठेतरी निघून जातो, त्याचे तुकडे होऊन जातात. ज्या अर्थाने दगड होता त्या अर्थाने नाही, म्हणजे नाही असं समजू आपण, तुकडे झाले. आपल्याकडे तरी काय होतं, दिसत नाही म्हणून सगळी पंचमहाभूतं आपापले घेऊन जातात. शेवटी ते राहतं ते आम्ही डिस्पोज करतो, ह्यापेक्षा काही नाही. मग पंचमहाभूतं तरी घेऊनच जातात ना. एक दगड पडला 5 तुकडे झाले, एक तुकडा दिसतोय तसा आपला दिसतो, बाकीचे 4 घेऊन जातात आपापलं. तर हे जसं आहे तसं तत्वबद्ध मी मगाशी म्हटलं आपण तेच. तर या अर्थाने, आणि परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळं मला साधना करता, अवघच काहीतरी म्हणण्यात काही अर्थ नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती साधनेला अत्यंत अनुकूल असू शकते, कारण काय शेवटी त्याच्यावरती नाहीच आहे ना. अवलंबून ज्याची साधनाच परिस्थितीवर अवलंबून आहे, तर त्याची साधना कधीच व्हायची नाही, कारण कधीच परिस्थिती तुमच्या मनासारखी होणार नाही आहे. मनासारखं जगात जर आपल्या होत असतं तर आपण इथं दिसलोच नसतो, नाही का. जे आधी जन्मालाच आलो नसतो मुळात, त्यातून जर आलोच असतो कदाचित आकाशातच असलो असतो, कुठेतरी असेल विहरत वगैरे, किंवा काय ध्रुवासारखे वगैरे काय जे असेल ते. पण असं नाहीच होणार, आणि होणार कोणाचं झालं आहे मला सांगा, कोणाचंही झालेलं आहे. त्या अर्थाने ते होणार नाही. म्हणून तसा विचार करतो. परिस्थितीचा काही संबंध नाही, आपल्याला मुक्त व्हायचं आहे ते शक्य आहे. कुठल्याही कोणाच्याही कसल्याही कुठल्याही ठिकाणी कधीही त्याला ते शक्य आहे. आणि कधीही म्हणण्यापेक्षा ते लगेच शक्य आहे. म्हणायचं सोडायचं ठरवलं तर जसं इस्टेट सोडायचे आहे तर किती वेळ लागतो, पण सोडायची नाही आहे आणि म्हणायचं आहे सोडायचे आहे, ह्यात मध्ये खूप वेळ जातो. मग त्यात कितीतरी वर्ष जाऊ शकतात माणसाची. मग असं तर होऊ शकेल, मग असं तर किती वर्ष काढावे. पण इकडं दुर्लभ मनुष्यजन्म आहे, तो गेला मात्र. तर शेवटी कुठेतरी देहाचे त्याला बंधन येईलच, ते आलं की तो पडेलच. मग ते मला जे द्यायचं होतं ते आता काय नाही, आता ते जे काय करतील ते करतील. मग हे अशा तऱ्हेच्या गॅप आपण तरी देऊ नये, याच्यासाठी परिस्थितीवर काही टाकू नये. आता मनुष्यजन्म दुर्लभ आहे, मला कळलेलं आहे. दुर्लभम त्रयमेव तत्, त्यातलं हे सगळं आहे. मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. काही नाही, समोर बसलं फोटोच्या समोर तरी आपल्याला संशय आहे. असं म्हणून नाही की अमुक मनुष्य येईल, अमुक होईल, मग कोणीतरी भेटतील, मग अमुक ठिकाणी जाऊ, काही कल्पना करण्यात अर्थ नाही. मनुष्य महाराज म्हणले ना, जिथं नाम आहे तिथं मी आहे. तसं झालं तसं आहे, तसं ते कुठेही आहे. आपल्याला जसं ते अपील होतं त्या पद्धतीनं आपण तिथे जाऊ. पण ते जे गेलं आहे ते सोडू नये. ते महापुरुष संशय आहे, तो आश्चर्य एकदा दिला आहे ना तर तो सोडायचं नाही, मग आपलं काम होतं. आणि ते कशा पद्धतीने करतात ते अनुभवाचा विषय. दुर्लभ मानुष जन्म जाणीये देहन बारंबार. पुढच्या परिस्थितीत आजच्या परिस्थितीत ज्या अनुकूलता होत्या त्या असतीलच अशी खात्री नाही, कारण पुढचा जन्म आजच्या जन्मातले केलेल्या कर्मांवर अवलंबून आहे. त्याच्यात मी आत्ता चांगल्यात चांगल्या स्थितीमध्ये आहे जिथे हे शक्य आहे. तर ह्याच्यापेक्षा चांगली स्थिती आली म्हणजे मी करीन. ह्याला महाराज एकच शब्द पुढे वाढायले, हेच वाक्य आहे, पण ह्याला शेवटी पुढे एक वाक्य त्याचं आहे, त्याला कायमचे थांबावे लागेल. जो शब्द बोलले ते इतका अचूक आहे, बरोबर आहेत, की त्याला कायमचं थांबावं लागेल. जो म्हणेल ही परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे ते ह्याच बरोबर. मुलं ऐकत नाही, ते होत नाही, जुनं ऐकत नाही, सासूबाई त्रास देतात, काय जे असेल ना, नणंदा आल्या की त्रास देतात, नसले तरी तिथून त्रास देतात, काय जे असेल ते, ही अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे परमार्थाला, असं ज्याला पटलेलं आहे त्याच्या दृष्टीने त्याचं काम होणारच. पण जो ह्यांच्या कोणावर अवलंबून आहे किंवा परिस्थितीवर पैशावर अमक्यावर तमक्यावर अवलंबून आहे त्याच्याकडनं नाही होणार. किंवा ही उत्तम परिस्थिती असं मानून आपण चालावं आणि हे तसं करावं. कारण ही काय आहे, अनुकूलता येईल. कशावर नाही येईल,
प्रतिकूलता येणार नाही कशावरनं? उद्या मला बुद्धीच झाली नाही, 50 वर्ष जगलो पुढच्या जन्मात आणि बुद्धीच झाली नाही यातली काय. तर आज मला बुद्धी काय 20व्या वर्षी झाली, काय 10व्या वर्षी झाली, कोणाला ज्याला कोणाला जिथं कुठं झाली ती बुद्धी झाली आहे ना, ही पुढची त्याच वेळेला त्या वयाला त्या क्षणी होईल असं काही आहे का? ती प्रतिकूल पण असू शकेल, अनुकूल असली उत्तम आहे, पण कशाला वाट बघा आणि पुढच्या परीक्षेला बसून आणि त्यावेळेला वर्ग मिळवणार तर इथंच मिळवावा काय मिळवायचं ते, कारण ह्याच्या इतकी अनुकूल परिस्थिती नाही असं लक्षात ठेवून करावं. कारण आत्ता जे स्थान, जे ठिकाण, जी माणसं, जे काय दिलेलं आहे त्याच्या इतकं उत्तम दुसरं नाही आहे. आपली तक्रार नेहमी परिस्थितीबद्दलच आहे, ती बाजूला करण्यासाठी सांगितलं आहे की परिस्थितीची तक्रार काही नाही. परिस्थिती फक्त आता वापरायची कशी आहे तेवढं फक्त कौशल्य शिकायचं आहे संतांच्याकडे जाऊन. संतांच्याकडे शिकायचं काय तर परिस्थिती वापरण्यातलं कौशल्य शिकायचं आहे. मला प्रगती करायची आहे. आता ह्याच्यासाठी काय करता येईल नक्की ह्या परिस्थितीचं? उद्वेग आणि समजा दासबोध वाचायला बसला तर दासबोधाचं फळ मिळणारच की नाही. प्रपंचाचा उद्वेग आला आणि चरित्र वाचायला बसला, उत्तम झालं. तो उद्वेग आला नसता तर ह्याने काही चरित्र वाचलं नसतं किंवा काय तो दासबोध वाचला नसता. म्हणजे उद्वेग ही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की नाही मला सांगा. आपल्याला अनुकूल करून घ्यायची आहे. आणि समजा आपल्याला जर समजा की ती अनुकूलच आहे तर अनुकूल आहे, मला काहीतरी ऋण लागतं आणि अनुकूल असल्यामुळं घरात त्यांना सांगितलं आज मी जर पारायण करणार आहे तर ते अनुकूल असल्यामुळे म्हणणारच वा वा, मी आणि मध्ये काय असेल ते सेवापाणी बघतो. म्हणजे असं एकदम लगेच होईल असं म्हणत नाही, एखाद्याच्या घरी होईल, पण मी बघतो सगळं काय असेल ते, डबा सांगतो वाटलं तर मला जमत नसेल तर, पण तुमचं पारायण होऊ दे. झाल्यानंतर 4 वाजता जेव्हा अनुकूल आहे तर असं होईल, प्रतिकूल आहे ते लक्ष देण्यात काय अर्थ नाही. आपलं पारायण चालू ठेवायचं, म्हणणं आपलं चौकशी करायची, काय जेवायची वेळ झाली का, चहाची वेळ झाली का, कॉफी पाहिजे का, काय ते विचारलं, सोडून दिलं पुढे. कशाला करताय, हे करताय, ते करताय, आपण आपल्या खोलीत जाऊन सुरू करावं. मोठमोठ्याने पारायण केलं म्हणजे थोड्या वेळाने ते पेपर वाचत निघून जातात. प्रतिकूलही उत्तम आहे, अनुकूलही उत्तम आहे, कारण त्याच ठिकाणी तसंच्या तसं निर्माण होत नाही काही जगामध्ये. पुढचं जे निर्माण होतं ते नेहमी बदललेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच ठिकाणी तेच. म्हणून उदाहरण पुढे दिलेलं आहे, दुर्लभ मानुष जन्म जानिये देहन बारंबार. दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए देहन बारंबार, देहन बारंबार. तरुवर से जब पत्ता झड़ता, तरुवर से जब पत्ता झड़ता, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल. तरुवर से जब पत्ता झड़ता, तरुवर से जब पत्ता झड़ता, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल. तेच आईवडील, तेच घर, तीच परिस्थिती, पुन्हा त्या जागी पडलेलं पान पुन्हा तिथं नाही चिकटणार, दुसरं पान येईल. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर दुसरं पान येईल, पण ते कुठल्या झाडाला येईल, पानाच येईल की नाही ते आपण काही सांगू शकत नाही. कुठल्या प्रकारचं येईल, कडू येईल, गोड येईल, कुठल्या झाडाला काय, काही सांगू शकत नाही. जे एकदा तिथं गळून पडलं पान, हा जन्म गेला, एकदा मृत्यूच्या रूपाने का होईना तो तुटला, तिथून तुटलं की परत तिथंच येत नाही, तिथं चिकटवताही येत नाही. फिरणं लागे उस डाल, त्याच फांदीला ते पुन्हा पान चिकटवता येत नाही. तेव्हा ते असं लक्षात ठेवून जे आलेलं आहे ते उत्तम आहे. म्हणून म्हटलं पुढे एक छोटंसं उदाहरण आहे, तेवढं सगळं कळतं आपल्याला की ते झाड परत नाही, ती फांदी परत नाही, ती जागा परत नाही, ती हवा परत नाही, ते वातावरण परत नाही, त्याची काळजी घेणारा परत नाही, हे सगळं परत नाही. पुन्हा येईल त्यावेळेला येईल तेव्हा. पण आज जे आहे त्याचं सार्थक करणं शक्य आहे, तेवढं व्हावं म्हणून. दुर्लभ मानुष जन्म जानिये, दुर्लभ मानुष जन्म जानिये देहन बारंबार. दुर्लभ मानुष जन्म जानिये देहन बारंबार.
तरवर से जब पत्ता झड़ता, तरवर से जब पत्ता झड़ता, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल। दुर्लभ मानुष जन्म जानिए, दुर्लभ मानुष जन्म जानिए, देहन बारंबार, देहन बारंबार। तरवर से जब पत्ता झड़ता, तरवर से जब पत्ता झड़ता, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल, फिर न लगे उस डाल। जानकी जीवन स्मरण जय जय राम।